नमस्कार. मी रवींद्र उभेराय. योगेशजी गेली मला वाटते 10-12 वर्ष तर माझ्याशी चांगल्या परिचित आहेत आणि या अवयवदानाबद्दलचं त्यांची जी कल्पना होती, म्हणजे त्यांनी आपला जो एक मासिक काढतात, त्या मासिकात त्यांनी माझा आधी सुरुवातीला लेख घेतला होता. त्यावेळी त्यांना असं काहीतरी माहिती होती की मी या गोष्टीकडे पाहतो आणि त्याला उजाळा देण्याचा याचा आज त्या ह्या फाउंडेशनच्या मार्फतच सरांनी आता माझ्यासमोर आलेले आहेत. सर्वसाधारणपणे अवयवदानाच्या बद्दलची जी चळवळ आहे ही माझ्या कल्पनेप्रमाणे 35 वर्षापूर्वी नागर गोरे आणि SM जोशी यांनी सुरुवात केली. त्यावेळी देहदान हा एकच डोळ्यापुढे कन्सेप्ट होता, कारण देहदान लोकांना मेडिकल कॉलेजसाठी म्हणून मिळायला पाहिजेत हा विचार होता. पण कुठलीही गोष्ट नवीन ज्यावेळी विचारात आपण घेतो त्यावेळी त्या गोष्टीला विरोध हा नेहमीच असतो आणि त्यावेळी नागगोरेंना देहदानाबद्दल प्रचंड विरोध झाला. नंतर मग हळूहळू जसं ते सुरुवातीला महर्षी धोंडो केशव कर्वेंना झाला, जसा त्या फुलेंना झाला, तर ज्या पद्धतीनं त्यालाही तो झाला. पण हळूहळू ती गोष्ट रुजायला लागली आणि मग देहदानानंतर नेत्रदान हा प्रकार पुढं आला. आता त्याच्या पुढे येऊन ज्यावेळी असं वाटायला लागलं की एवढ्यावर काम भागत नाही, अवयवदान सुरू झालं पाहिजे. मग अवयवदानाची चळवळ सुरू झाली आणि या सगळ्या क्षेत्रात मी सर्वसाधारणपणे कोल्हापुरात चांगलं सामाजिक कार्य घडावं या दृष्टीवरून नेहमीच वावरत असल्यामुळे किंवा काम करत असल्यामुळं या ह्याच्यात मी पाहतच आलो. त्यानंतर आम्ही या गोष्टीला जर चांगली चालना देण्याच्या दृष्टिकोनातून एक तेंडुलकर फाउंडेशन केलेली होती, अनिल तेंडुलकरांच्या नावाने. पण त्यातसुद्धा त्यावेळी आम्ही सुरुवातीला परिसंवाद घेतले, कार्यक्रम केले, ये जिंदगी असे काही फिल्म वगैरे दाखवल्या, ह्या सगळ्या केल्या. पण त्याला सातत्याने करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडं असा कार्यकर्ता नव्हता. आणि ही गोष्ट अशी आहे की लोकांच्या मनात बिंबवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने राबणारी माणसं पाहिजे. आणि ती आता योग्य रेखांच्याबरोबर मी पाहतोय की दोन्ही माणसं निश्चितपणे आपल्या आयुष्याचा खूपसा वेळ ह्याच्यात देतात आणि राबवतात आणि त्यामुळं आज ही फाउंडेशन एका उच्च लेवलला येऊन पोचलेली असं वाटतं. धन्यवाद.